एवढं चटपटीत काय बनतंय ते सांगतेच. त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी अद्रकवाल्या चहानी झाली. सध्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही निवांतच उठतोय. आज म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करावं. खूप दिवसापासून हॉटेलवाली जी पनीरची सब्जी असते ना, ती ट्राय केली नाही. हॉटेलवाली म्हणण्याचा अर्थ की आपण जे घरी बनवते ती थोडीशी डिफरंट असते आणि हॉटेलची रेसिपी थोडीशी डिफरंट असते. म्हटलं आज नवीन काहीतरी ट्राय करूया. सो यूट्यूबवर काही रेसिपीज बघून मी आज मस्तपैकी बटर पनीर बनवलं होतं आणि इतकं टेस्टी झालं होतं की काय सांगू. थोड्याफार क्लिप्स घेतलेल्या आहेत. नंतर काही मी जास्त शूट केलं नाही कारण मला जायचं होतं बाहेर. सुट्ट्या लागून 2च दिवस झालेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये मला इवाने खूप परेशान केलं. म्हणून मी डिसाईड केले की इवाला एखाद्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवलं की ती बिझी राहील आणि मला मात्र त्रास देणार नाही. सो आम्ही दोघांनी डिसाईड केलं की तिला आता स्केटिंगचे शू घेऊन द्यायचे, जेणेकरून थोडेसे दिवस का होईना ती त्याच्यामध्ये रमून राहील. सुरुवातीला तासभर मी ऑनलाईन सर्च केलं. ऑनलाईन खूप स्वस्त होते, बट त्याची क्वालिटी कशी राहील हे काही आयडिया नव्हती. सो मी इवाचे डॅडी इवाला घेऊन एका शॉपमध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर इतके साऱ्या वस्तू पाहून इवाचं मात्र डिसिजन चेंज होत होतं. एकदा तिला जिमच्या काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या, एकदा तिला क्रिकेटची बॅट घ्यायची होती. जे घेण्यासाठी आलोय ते तिला घ्यायचंच नव्हतं. तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर तिला कन्व्हिन्स केलं आणि कसं बसं तिला पटवून आम्ही तिला स्केटिंगचे शू आणि त्याच्यासोबत लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन दिल्या. शॉपमध्ये विराट कोहलीनी साईन केलेली एक बॅट होती आणि मी त्या शॉपवाल्यांना विचारलं की या बॅटची प्राइस काय आहे. तर त्यांनी असं सांगितलं की ही बॅट आम्ही 6 लाखामध्ये खरेदी केलेली आहे. हे ऐकून तर मला शॉकच बसला. एनिवे त्यानंतर घरी गेलो. घरी गेल्यानंतर लगेचच इवाला प्रॅक्टिस करायची होती. मला असं वाटलं की ती पडेल, बट एखाद्या तासामध्ये तिने थोडंफार तरी कव्हर केलं आणि स्वतःची स्वतः उभी राहायला शिकली आणि मागच्या 2 दिवसापासून तिची छान अशी प्रॅक्टिस चालू आहे. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.